नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालकाने त्रुटींबाबत चर्चा करणं अपेक्षित आहे, हा आजचा घटक आहे. कार्यक्रम झाल्यानंतर असे अनेक कार्यक्रम सूत्रसंचालन करत असतो. मात्र आपण कार्यक्रमामध्ये निवेदन करत असताना कुठे कसे काय चुकलोय, कोणत्या ठिकाणी काय वापरायचं होतं, कोणत्या ठिकाणी काय निवेदन करणं अपेक्षित होतं. बऱ्याच वेळा सूत्रसंचालक मला येतंय, मला सर्व काही येतंय आणि माझ्यासारखा सूत्रसंचालक दुसरा कोणी नाही, हा एक चुकीचा आत्मविश्वास निवेदक स्वतःच्या मनामध्ये निर्माण करतो आणि स्वतःमध्ये जे इम्प्रूव्हमेंट करणं निवेदनामध्ये अपेक्षित आहे, असा निवेदक स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत नाही. तो निवेदक त्या ठिकाणी स्वतःला मोठे समजतो. मात्र त्या निवेदकाने स्वतःला तेव्हाच मोठे समजावे जेव्हा लोकांमधून तुम्हाला कार्यक्रमाला वारंवार तीच लोक वारंवार तुम्हाला निमंत्रित करतील. त्यानंतर इतरांनी देखील तुमच्या सूत्रसंचालनाबद्दल कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी गौरवोद्गार, छान, तुमचं कौतुक करणं अपेक्षित आहे. मात्र अशा वेळेस सूत्रसंचालकाने त्या कौतुकाला, त्या प्रलंबनाला मी तर म्हणेल हुरळून न जाता, की मी कार्यक्रम संपल्यानंतर सूत्रसंचालन झाल्यानंतर निवेदकानं हे चर्चा करणं अपेक्षित आहे की कार्यक्रमामध्ये माझं नेमकं कुठे चुकलं, मी कुठे गडबडलो, कोणत्या ठिकाणी काय बोलणं अपेक्षित होतं. त्यानंतर लोकांचं नाव घेत असताना मी काही जणांचा नामोल्लेख करायचा राहून गेलो. अशा विविध ठिकाणी आपलं नेमकं चुकलंय काय हे सूत्रसंचालकांनी लक्षात घेऊन त्याची पुनरावृत्ती पुढच्या कार्यक्रमात होऊ नये, ती जर टाळायची असेल तर सूत्रसंचालकाने कार्यक्रम संपल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये जे डाऊट किंवा ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये याचं मंथन करणं गरजेचं आहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.